बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर गावोगावी आणि शहरातल्या गल्लोगल्ली एकच चर्चा आहे की कमी मतदान झाल्यामुळे हा फटका कोणाला बाजू शकतो किंवा याचा फायदा कोणाला होऊ शकतो. मात्र कमी मतदानाचा कल हा कोणाच्या बाजूने झुकणार आहे, कोणता मतदारसंघ प्रभावशाली ठरणार आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण मटा या विश्लेषण शोमध्ये विश्लेषण करणार आहोत. नेमकं काय बारामतीचा आकडा असेल आणि काय निकाल अपेक्षित आहे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी पुढारीचे वरिष्ठ पत्रकार पांडुरंग सांडबोर आहेत, शैलेजी काळे आहेत आणि दिगंबर दराडे आहेत. नेमकं आता जाणून घेऊया नेमकं बारामतीच्या मध्ये जो कमी मतदान झालेला आहे त्याचा नेमका फायदा किंवा तोटा कोणाला होईल, काय सांगाल सर? बारामतीमध्ये जे कमी मतदान झालेलं आहे तर ते गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळजवळ 2 ते 2.5% मतदान कमी झालेलं आहे. तर याच्यामध्ये आत्ता तरी आपल्याला असा निष्कर्ष काढता येणार नाही की फायदा आणि तोटा कुणाला होईल. तर या वर्षी असलेल्या उन्हाचं प्रमाण आणि वर कुटुंबियांमध्ये झालेली फूट अशी अनेक कारणं वेगवेगळ्या प्रकारची या कमी मतदान होण्यामध्ये आहेत. त्यामुळे आत्ता तरी लगेच असा निष्कर्ष काढता येणार नाही की कमी मतदानाचा फायदा किंवा तोटा कुणाला होईल. असं भावनिकतेवरती ही मतदान करू नये किंवा भावनिकतेवरती हे मतदान गेलं होतं असं वाटतंय का? नक्कीच भावनिकतेवरती मतदान करू नये. भावनिकता आणि विकास हे 2 मुद्देच बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये चर्चा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. जी पवार साहेबांची सहानुभूती होती ती बोरी पुरंदर या परिसरामध्ये अधिक आपल्याला पाहायला मिळाली मतदानाच्या दिवशी. आणि अन्य तालुक्यामध्ये काही तालुक्यामध्ये विकासाला मानणारा वर्ग मोठा आहे आणि तो वर्ग पण सक्रिय होता. त्यामुळं भावनिकता आणि विकास हे 2च मुद्दे ह्या निवडणुकीमध्ये प्रकर्षाने जाणवले. याचा नेमका कल आणि फायदा कोणाला बसेल? कारण प्रत्येक गावामध्ये 40 ते 50%, काही गावामध्ये 50% सुप्रिया सुळे, काही गावामध्ये 40% दादा, अशा प्रकारचं मतदान झालेलं आहे. त्यामुळं नेमकं प्रत्येक दोघांचे एक पॉकेट येते, त्या पॉकेटचा फायदा त्या ठिकाणी पुरंदर बोर म्हटलं तर तो फायदा सुप्रिया सुळेंना निश्चित होईल. इंदापूर दौंड म्हटलं तर त्याचा फायदा अजित पवारांना निश्चितपणे होईल. आणि खडकवासला मतदारसंघ आतापर्यंत बालेकिल्ला भाजपचा राहिला आहे. त्यामुळं नेमकं तिथं अशी चर्चा होती की भाजपचा मतदार बाहेर निघलेला नाही. त्यामुळं तिथं ट्विस्ट निर्माण झालेलं आहे मतदानामध्ये. तर त्यामुळे आपल्याला लगेच सांगता येणार नाही की त्याचं काय होईल ते. पुन्हा आपण तुमच्याकडनं येऊया सविस्तर माहिती घेण्यासाठी. सर, जेव्हा आपण खडकवासला मतदारसंघाबद्दल बोलतो तो भाजपचा बालेकिल्ला किंवा काही व्हिडिओ असे व्हायरल देखील झालेले ज्यांना कमळ फुल दिसलेलं नाही. मात्र खडकवासल्याचं लीड किंवा त्याचं गणित हे सगळ्या मतदारसंघाशी जोडले गेलेलं आहे आणि तिची आकडेवारी पाहता कमी मतदान झाल्यामुळे हा लीड नेमका सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात जाणार आहे की सुनेत्रा पवार यांच्या? नाही, मुळात पहिल्या मुद्द्याचं उत्तर देतो. तो एक व्हिडिओ व्हायरल झाला. एक व्हिडिओ म्हणजे एक प्रातिनिधिक असा आणि तो अर्ली सकाळी झालेला आहे. त्यामुळे त्याचा दिवसभरात चिन्ह काय आणि काय याच्यात फार तो निग्लिजिबल मुद्दा आहे की चिन्ह समजलं नाही. एक वय पाहता आणि तो वय मतदारांचा आणि पूर्वांपार असेल, त्यामुळे त्याचा काही फारसा फरक पडणार नाही. खडकवासलामध्ये मतदान कमी झालंय का तर निश्चित कमी झालंय, पण टक्केवारीत ते कमी दिसतंय. तर जवळपास मतदारांची संख्या जी वाढलेली आहे त्या तुलनेत ते गेल्या वेळेस एवढंच साधारण त्या जवळपास जाणारच झालेलं आहे. आता गेल्या वेळेसची परिस्थिती वेगळी होती. तो स्पेसिफिक भाजप आणि शिवसेनेने दिलेला उमेदवार होता, म्हणजे त्या युतीचा उमेदवार होता. आता ही राजकीय गणितं जी बदललेली आहे. यावेळेस भाजप सोबत राष्ट्रवादी, अजितदादांचा एक पक्ष राष्ट्रवादी त्याच्या सोबत आहे आणि शिवसेनेचा एक गट तिकडे आहे जो शिंदे साहेबांबरोबर आहे, तो गट तिकडे आहे. आणि इकडे शरद पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरेंचा गट आहे, काँग्रेस आहे, अशी ती लढत झालेली आहे. त्यामुळे आता ती मतांची प्रत्येक नेत्याला मानणारा वर्ग वेगळा आहे आणि त्यात तो भावनेचा मुद्दा. मुळात लोकांना गेल्या काही विधानसभा असेल किंवा महापालिकेच्या निवडणुकीतही खडकवासलामधून भाजपला बऱ्यापैकी वोटिंग झाले आणि नेहमीच दुसऱ्या नंबरवर राष्ट्रवादीच राहिलेले, तर पक्षांपेक्षा राष्ट्रवादी राहिलेले. त्यामुळे आता ते फाटाफुटीनंतर काही जण इकडे कोण कोणासोबत होतं आणि प्रत्यक्षात कोणी काम केलं, शेवटी मतदारांना गृहीत धरता कामा नये. नेता गेला तरी मतदार हा तो त्याच्या जागेवर कन्फर्म असतो, तिथेच राहतो. आणि तुम्ही जो म्हणलात तुमच्या ह्याच्यात की टक्केवारी कमी झालं म्हणतात, तर त्याचा असं सांख्यिक दृष्ट्या पाहिलं तर फारसा काही फरक पडलेला नाही. कलाचा आता हे एवढी भेळमिसळ झालेली आहे त्यामुळे लोकांचा राजकारणाचा विश्वास उठतो की काय, अशी परिस्थिती झालेली आहे. पण ज्या
अवमान करणार नाही, ज्या 50-60% लोकांनी मतदान केलंय. लोकांनी बऱ्यापैकी काहींनी एक माइंडसेट पण तयार केला की नाही, हे चुकीचं झालंय, हे बरोबर आहे आणि याला आपल्याला यावेळेस ते जाणीवपूर्वक त्या लोकांनी मतदान पण केलं. त्यामुळे आता कसं असतं की तुम्ही आम्ही त्या पेटीत 4 लोकांची मतं घेऊन आपण आपलं मत बनवावं असं होत नाही. राष्ट्रीय निवडणूक आहे. राष्ट्रीय प्रवाह ज्या बाजूला झुकलेला असतो, वातावरण ज्या पद्धतीने प्रचाराचं झुकलेलं असतं, आता हे 3ऱ्या टप्प्यात झालंय. 2 टप्प्यातला आपण पाहतो. त्यामुळे याला फायदा आणि त्याला फायदा डायरेक्ट होईल असं म्हणता येणार नाही. पण एक आहे की शरद पवार साहेबांबद्दल सहानुभूती ही होतीच यावेळेस. त्याचा फायदा सुप्रिया सुळेंना होईल. परंतु अजितदादांबरोबर पण गेलेला वर्ग मोठा आहे, तर त्याचा निश्चितच उपयोग होईल. आणि आता कालचीच एक चर्चा आपण पाहिली की दादांनी तुम्ही बारामतीत येऊन चंद्रकांत दादांनी जे स्टेटमेंट केलं ते अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. आज सकाळीच त्यांनी. तर प्रत्यक्षात फील्डवर राहून आणि सगळी यंत्रणा हँडल करणारी व्यक्ती असं म्हणत असेल तर तो कल आपल्याला फक्त बारामतीच नाही, शरद पवार साहेब काही फक्त बारामती नाही, ते संपूर्ण जिल्हा काही राज्य आणि देश पातळीवरचे नेते. तर तो इम्पॅक्ट किमान मराठी मुलकात तरी तो इम्पॅक्ट काय होऊ शकतो हे नेतेच आपल्या तोंडाने सांगतायत असं दिसतंय. एकंदरीत सगळे नेते सांगतायत आपल्याला दिसतंय. मात्र नेत्यांची मोठी संख्या ही जी तुम्ही म्हणलेली आहेत अजित पवार यांच्या सोबत गेलेली आहे. मग राहुल कुल यांचा विचार केला तर असं तिथला ग्राउंड रिपोर्ट आहे की त्यांना मानणारा वर्ग आहे तो फार कमी झालेला आहे. शिवतारेंचं उदाहरण घेतलं, त्यांनी बंडखोरी केली, पुन्हा एकदा अजित पवारांसोबत हातमिळवणी केली, मात्र त्याचा देखील फटका तिथल्या मतदारसंख्येवरती बसलेला आहे. मात्र ही सगळी जर गणितं जुळवली तर एकूणच शिवतारे जर उभे राहिले असते तर तो कुठेतरी मतदान हे सुप्रिया सुळे यांच्या वार्डात न पडता म्हणजे त्यांचं मतदान कमी झालं असतं. कुठे आकडेवारी किंवा असं सांगता येईल का? असं सांगता येत नाही. प्रत्येकाला मानणारा एक वर्ग असतो, पण स्वतःसाठी मतं मागणं आणि दुसऱ्यांसाठी मतं मागणं प्रत्येकाची राजकीय गणितं आणि त्यांचं करिअर त्या मतांवर असतं. कितीही काय म्हणलं आपण युती आणि आघाड्या म्हटलं तर ते पुढच्या निवडणुकांचा स्वतःच्या राजकीय करिअरचा विचार करूनच प्रत्येक जण वागत असतो. वर करणे आपल्याला चेहरे दिसत असतील ते मुखवटे असतात आणि पब्लिकचंही तसं असतं. साहेब तुमच्या वेळेसचं सांगा, इतर वेळेसचं मला निर्णय घेऊ द्या, ही एक मानसिकता असते. ऍक्च्युअल मतदान केंद्रात गेला ना तर तुम्ही पहा, मतदान केंद्रात गेल्यावर आपलं मतदान करताना आपल्याही मनात चलबिचल किंवा नाही ठाम असतो आपण, नाही हेच करायचं. त्यामुळं या घटनांचा तसा एकदा पब्लिकने हातात घेतली ना गोष्ट तर त्याला नेताही काय करू शकत नाही आणि कोण काय करू शकत नाही. त्यामुळे ते ऍक्च्युअल पेटी फुटल्यावर ते कळेल. कारण तुम्ही जे उदाहरणं दिली तर त्या पुरंदरमध्ये राष्ट्रवादी माझे आमदार ते टेकवडे साहेब ते पण अजितदादांबरोबर आलेले. आता महायुती म्हणून शिवतारे आलेले आहेत बापू. आता तिथं त्यांना पुढच्या दोघांना आमदारकीचा प्रश्न राहिलाच ना. मग शेवटी करायचं कोणी काय, म्हणजे एकाला दोष देऊन म्हटलं बापू शिवतारे म्हणून नाही ना. तिथं आता विद्यमान सिटिंग आमदार काँग्रेसचे आहेत, तर त्याचा साहजिक आहे त्यांनी याचं सुप्रिया सुळेंचंच काम केलेलं असणार. म्हणजे ते विनिंग त्यांच्याकडे मोठं लीड होतं. आता या दोघांनी काय केलं ते भाग वेगळा असू शकतो. राहुल कोलांच्या बाबत पण तसंच आहे. थोरात ते दोघं आतापर्यंतचे प्रतिस्पर्धी आणि शेवटी अजितदादांसाठी जेव्हा मतं मागायची आहेत किंवा त्यांच्या पक्षासाठी तर थोरातच जास्त पडणार ना. तुम्हाला कुलांनी कितपत, कारण कुलांच्या विरुद्ध अजितदादांनी मागच्याही लोकसभेलाही कांचन कुल उभा असताना अजितदादांनी सगळ्या प्रकार केलेले. आणि राजकारण आता इतकं खाली आहे ना, मन जुळत नाही. हे आघाड्या युती आहेत ना, हे त्यांची गरज म्हणून येतात. एकदा हे जाहीर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत ना, कोणीही असू दे, पण कुणाचं मन तसं डायरेक्ट जुळत नाही. आणि पब्लिकला ते आपला जवळचा कोण असेल तो त्याच्या बाजूने राहतो, अन्याय झाला तरी त्याच्या बाजूने असतो, त्याचा उट्ट मतदानातून ते काढतो. त्याच्यावर एक त्यावेळेस जे मतदान झालं त्यावेळेस एक घडामोडी घडली की मतदान आपण केल्यानंतर म्हणजे सुप्रिया सुळे यांनी मतदानाची प्रक्रिया केल्यानंतर ते अजित पवार यांच्या घरी आशाताई पवार यांना भेटण्यासाठी गेले होते. मग हे दरवर्षीचं समीकरण आहे की याच वर्षी भेटायला गेले असतील आणि हे नेमकं जे कार्यकर्ते नेहमी भांडत असतात आपल्या नेत्यासाठी त्यांच्यासाठी देखील संभ्रमावस्था असते. याचं नेमकं काय तुम्ही विश्लेषण आता हे जो प्रत्येक गोष्ट त्या घटनेकडे जो जसा पाहिजे त्याला त्या दृष्टिकोन त्याचा तो तसा असेल. मला एक साधारण वाटतं की जरी आरोप प्रत्यारोप दोन्ही पवार
कुटुंबातलेच उमेदवार असल्यामुळे आरोप प्रत्यारोप जरी झाला तरी एका बाजूने म्हणजे स्वतः उमेदवार जे असलेले सुप्रियाताई असतील किंवा शरद पवार असतील त्यांनी थेट अशी कुठलीही टीका केली नाही. प्रचारादरम्यानही सुनेत्राताई वहिनी आणि त्या दोघी समोरासमोर आल्या तर त्यांनी हसत खेळतच हे केलं होतं ना. असं पर्सनल ह्या दोघांनी तरी ठीक आहे पवारांच्या बाजूने म्हणजे सुप्रियाताईंचे जे बाकीचे असतील रोहित दादा असतील किंवा आणखी इतर मंडळींनी स्वतः अजितदादांच्या बंधू त्यांनी हेड ऑन केलं. पण सुप्रियाताई स्वतः वैयक्तिक त्या बोललेल्या म्हणजे त्यांनी थेट काही दादांवर एकदमच टोकाचं काहीतरी तुटेल इतकं केलं नाही. त्यामुळे या घटनेकडे पाहताना त्यांनी एक महिला आहे जेंट्स असेल तर तो अशा चौकटीत राहून सगळं नाही, महिलाच आहेत ना त्या अशा एकदम पटकन शेवटी त्या काकूच आहेत मोठ्या काकू आहेत आणि तसाही एक होऊ शकतो ना महिला थोड्या हळव्या असतात. तर त्या माझ्या दृष्टीने तो एक अँगल असू शकतो. मतदानाचं एवढंच जर झालं असतं तर त्या जेव्हा प्रचारादरम्यान भेटल्या असतं तर सुनेत्रा वहिनींशी बोललेही नसत्या किंवा टाळलं असतं. असं काही झालेलं नाही. त्यामुळे एक स्वभाव असतो प्रत्येकाचा आणि त्या ओपन माइंडेड आहे त्यांना काही वाटलं नाही त्याच्यात. तर मी या दृष्टिकोनातून बघा कार्यकर्त्यांचं म्हणाल तर ते तर कार्यकर्त्यांना निवडणूक जाहीर झाल्यावरच माहिती आहे ना. दिवाळी झाली त्यावेळेसही एकमेकांच्या घरी जाणं येणं होतच ना. तोपर्यंत आता राजकीय आरोप प्रत्यारोप हे आताचे निवडणुकीपुरते असतात. निवडणुकीपुरते त्यांनी तेच सांगितलं दोन्ही बाजून ठीक आहे. अजून प्रचार एकदा संपला की एखाद्याचं घर परत येऊ शकतं. साहेब पण आज म्हणले दिवाळी आमचं ठीक आहे कुटुंब म्हणून राजकारणात वेगळी भूमिका होऊ शकते ना. कुटुंब आणि हे वेगळं ठेवलं पाहिजे. कारण आता त्यालाच एक जोडून होणार पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे ते गेल्या किती 10, 12, 15 वर्ष आपण पाहतो एकदम टोकाचं आमचं घर फोडलं. आता मग ते कुणामुळे जुळलंच ना. कुणाच्या कुटुंबात कुणालाच वाटत नाही ना की असे टोकाचे म्हणजे राजकीय वाद हे घरापर्यंत नसावे. ते असे मोठे नेते पाळतात. आपण ते कार्यकर्ते ते वेगळ्या अँगलनी घेतो आणि मुळात ते ट्रोलर्स आर्मी एकच डोक्यात घेऊन जे चालतात ना त्यांच्या दृष्टीने ते कॉमन माणसाला काही ती रुटीन आहे. काल नसत्या गेल्या 1-4 दिवसांनी गेले असते तरी आपण तेच म्हटलं असतं. मतदान सुरू असताना झाल्यामुळे तुमचा मुद्दा बरोबर आहे पण माझ्या दृष्टीने एक नॅचरल त्यांच्या स्वभावानुसार त्यांची ती क्रिया होती. पांडुरंग सर एक जर आपण घडामोडी पाहिली मतदानापूर्वी दौंड तालुक्यामध्ये पैशांचा पूर्ण एक गाडी सापडली होती. दुसऱ्या दिवशी दत्ता भरणे यांनी एका कार्यकर्त्याला दमदाटी केली होती. मात्र निवडणुकीच्या दरम्यान घडणं हे कितपत योग्य आहे आणि त्याच्यावरती कारवाई करणं फक्त होणं आणि किंवा न होणं काय अपेक्षा? मला वाटतं कोणीच या गोष्टींचं समर्थन करू शकणार नाही. निवडणुकीत पैसे वाटणं किंवा दमबाजी करणं हे चुकीचंच आहे. आपली आदर्श आचारसंहिता आहेत. काही गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत. उमेदवारांना खर्चाची मर्यादा ठरवून दिली आहे. राजकीय पक्षांना त्यांच्या खर्चाची मर्यादा ठेवून दिली. पण हे सगळं शेवटी कागदावर राहतं. हे गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. बारामतीतला प्रकार हा काय त्यासाठी नवीन नाहीये. हे धक्कादायक आहे की शेवटी तिथे एक सरकारी बँक आहे. पीडीसी ही सहकार खात्यातली एक नावाजलेली बँक आहे आणि ती बँक अशी रात्रीच्या पद्धतीने अगदी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवणं हे फार गंभीर आहे. म्हणजे मी सुरुवातीलाही म्हटलं की हे प्रकार होत राहतात पण ते आतल्या बाजूने किंवा आपल्या ग्रामीण भाषेत मग तो मागच्या बाजूने मागच्या हाताने हे प्रकार सुरू राहतात. पण थेटपणे अशा पद्धतीने पैसे वाटणं बँका सुरू ठेवणं शिवीगाळ करणं हे गंभीर आहे. आता याचा मतदारावर किती परिणाम होणार असं तुम्ही विचारणार असेल तर मला वाटतं बारामतीची निवडणूक पहिल्यापासूनच हाय व्होल्टेज होती. पण शेवटी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ही घटना घडली. मतदाराचं त्याचं एक मत ठरलेलं असतं की मला आज भूमिका तयार झालेली असते की माझं ठरलंय मी यांना जाऊन मतदान करणार त्यांना जाऊन जाणार. अशा घटनांमुळे थोडाफार परिणाम होऊ शकतो. एखाद्याचं मत परिवर्तित होऊ शकतो. आता ते प्रत्यक्षात किती झाले इंदापूरच्या मतदानात कळेल आपल्याला. एकूणच या सगळ्या घडामोडी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आपण पाहिलेल्या आहेत. पण आता याच्या मागच्या किंवा याच्या पूर्वीच्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यावर जर लक्ष केलं तर पवारांनी घेतलेली थोपटेंची भेट काकडेंची भेट त्यासोबतच भोरमधल्या MIDCचा जो मुद्दा उपस्थित झाला होता याचा नेमका इम्पॅक्ट असेल किंवा भोरच्या MIDCचा इम्पॅक्ट असेल किंवा एवढ्या वर्षाची वैरता सोडून पवारांनी घेतलेली भेट यामध्ये कोणाचं पारडं जळ पडेल? थोपटे खरंच काम केलंय आहे असं दिसत आहे का की MIDCचा मुद्दा नीट उभा राहून लोकांनी त्याची नाराजी व्यक्त केलेली असं एकूणच काय चित्र दिसलं बोरवेला? मुळात तुम्ही आता जे सांगितलं की शरद पवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर थोपटेंची भेट घेतली काकडेंची भेट घेतली. राजकारणात कुणीच कायमचा शत्रू नसतो आणि कुणीच मित्र नसतो. ज्यांची कुटुंब फुटले शैलेश काळे सरांनी बीडचं उदाहरण दिलं की गेल्या पंचवार्षिकला
पंकजाच्या विरोधात धनंजय मुंडे एकदम ठामपणे उभे होते आणि त्यांचा कसा पराभूत होईल एवढं पाहिलं होतं. किंबहुना विधानसभेत त्यांनी स्वतः पराभव केला होता. पण आता या निवडणुकीत दोघं बहीण भाऊ एकत्र येऊन पंकजाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतायत. हे राजकारणात होत राहतं. पवार हे अतिशय चाणक्य नेते आहेत. त्यामुळे त्यांना हे लक्षात आलं असेल की जुन्या सहकाऱ्यांना किंवा जुने जे काही मतभेद आहेत त्यांना विसरून बरोबर घेतलं पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी ते प्रयत्न केलं. काही प्रमाणात त्याला यश आलेलं पण दिसतंय. कारण पवार भेटल्यानंतर बाकी सगळेच पक्षांचे नेते थोपटेंना जाऊन भेटले. दुसरा तुम्ही मुद्दा मांडला की भोर MIDCचा, तर त्याचं अपयश पण कुणाचं आहे आणि क्रेडिट पण कुणाचं हेच बघायला पाहिजे. अपयश कुणी नक्की कुणाच्या माथ्यावर मारायचं. खासदारांनी MIDC आणायची, पालकमंत्री म्हणून अजित पवार गेल्या अनेक वर्ष सत्तेत आहेत त्यांनी आणायची. अजित पवारांनी त्याच्यावरून सुप्रिया सुळेंना ट्रोल केलं, टीका केली. पण मतदार मला वाटतं जागरूक आहे. तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपल्या काही स्वतः काही 4 बोटं असतात. शेवटी त्याचा निर्णय त्या मतदारांनी घेतला असेल कुणाला बरोबर ठरवायचं आणि कुणाला चुकीचं ठरवायचं. पण या भोर MIDCच्या मुद्द्यावर दोन्ही अपयशी आहे माझं म्हणणं आहे. सुप्रिया सुळे अपयशी आणि अजित पवार पण अपयशी. सत्तेत तुम्हीच होते, सत्तेत काय तिथले थोपटे नव्हते. त्यामुळे तो मुद्दा हा टीकेचा मुद्दा होता. त्याच्या पलीकडे काय त्याच्यावर जास्त भाष्य नाही करता येतं. भावना व्यक्त होणार नाही. पण स्थानिक म्हणून बारामती शहराचा विकास पाहता आणि इतर तालुके असतील किंवा इतर शहरं असतील, इतर मतदारसंघ असतील त्याचा विकास पाहता तिथले स्थानिक लोक म्हणत आहेत की फक्त बारामती शहराचाच विकास झालेला आहे. दादांनी कधी आमच्या शहराकडे किंवा आमच्या तालुक्याकडे लक्ष दिलेलं नाहीये. मग याचा कितपत तोटा दादांना होऊ शकतो किंवा कितपत सुप्रिया सुळे यांच्याकडे देखील बघितलं जातं. दादांनी तसं आव्हान देखील केलेलं आहे की भविष्य काळात आम्ही तुमचा विकास करू. मग स्थानिक म्हणून आज तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक तालुक्यातल्या विकासाचे मुद्दे वेगवेगळे आहेत. काही तालुक्यामध्ये लोकांना पाणी पिण्यासाठी पाहिजे, शेतीसाठी पाहिजे. काही ठिकाणी बारामतीमध्ये म्हणताल तर तुम्ही तिथलं शहरीकरण झालेलं आहे. अन्य तालुक्यात तसं शहरीकरण झालेलं नाही. बारामती MIDC आलेलं आहे. तसं अन्य तालुक्यातल्या लोकांना पण वाटतं की आपल्या तालुक्यामध्ये MIDC यावी, तिथे रोजगार निर्माण व्हावे. हे मुद्दे निवडणुकीमध्ये चर्चेला गेलेच की बारामतीमध्ये जरी पकडलं तरी सुपाचा परिसर असेल, कराडीचा परिसर असेल, त्या ठिकाणी आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. टँकर चालू आहे त्या ठिकाणी. तिथल्याही परिसरातल्या लोकांना असं वाटतं की या ठिकाणी पाणी उपलब्ध व्हावं, पाणी मिळावं. त्यामुळं फक्त शहरीकरण हा मुद्दा जर घेतला तर तो बारामती शहरापुरता मर्यादित आहे. बाकी अन्य जे आपल्या लोकसभा मतदारसंघातले तालुक्यात भोर असतील, इंदापूर असेल, दौंड असेल, तर काही शहरीकरण तितकंसं झालेलं नाही. आणि त्याबद्दलची मानसिकता असणं, भावना असणं ही काही अयोग्य नाहीये. म्हणजे त्याचं काय पारडं पडणार नाही. असा तो हा मुद्दा ह्याच्यावरती येणार नाही. कारण इंदापूरच्या शेतकऱ्यांना शहरीकरणापेक्षा तिथं शेतीला पाण्याचा मुद्दा महत्वाचा आहे. सुब्यातल्या लोकांना तिथं शहरीकरणापेक्षा तिथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. तर स्थानिक प्रश्न कसे आहेत? आता बोरचा पांडुरंग सरांनी सांगितलं की तो मुद्दा आहे MIDCचा. तर तिथं तरुणांना रोजगार पाहिजे. तिथल्या ती बोरची वेल्ल्याची मुलं बघितली तर आज कितीतरी मुलं मुंबईला व्यवसाय करतात. अनेक ठिकाणी त्यांचा व्यवसाय चालतो. कारण ते स्थानिक ठिकाणी नोकऱ्या नाहीत म्हणून त्यांना बाहेर यावं लागतं. तसंच दौंडमध्ये असेल तर आज दौंडमधून कितीतरी पुण्यामध्ये येणाऱ्या ट्रेन भरून पुण्यामध्ये नोकरीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या आपण पाहतो. त्यामुळे प्रत्येकाच्या ठिकाणचा मुद्दा हा वेगवेगळा आहे. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. तो जर त्याला पूर्ण मनापासून मिळाला तर निश्चितपणे तसा तो परिणाम होऊ शकतो. शैलेशजी, प्रकाश आंबेडकर यांनी फक्त बारामतीपुरती सुप्रिया सुळे यांना साथ दिली होती. मात्र तो फॅक्टर किती चालेल किंवा यांनी महादेव जानकर यांना पक्षात घेऊन बारामतीत तिकीट न देता पुन्हा एकदा परभणी इथे त्यांना चालवलं. मात्र त्यांची सभा आणि प्रेस देखील झाली होती. मग याच्यात मतविभाजन काय होऊ शकतं? नाही, मुळामध्ये बारामती मतदारसंघामध्ये अशी वस्तुस्थिती अशी आहे की ते पूर्वीपासून पवार गेल्या काही वर्षात भाजप आणि शिवसेनेने एकत्रित येऊन त्यांना एक लढा देण्याचा प्रयत्न केला आणि तोही लढा देताना त्यांच्यातलेच किंवा पूर्वांपार काँग्रेसजन किंवा अशाच लोकांना घेऊन तो दिलेला आहे. त्यामुळे मूळचं भाजपचं केडर तिथं नगण्यच आहे. फार तर इथं खडकवासला म्हटलं तर एक तो पण काही भागात तिथं राष्ट्रवादी आणि हे दोघांची संख्या जो सिटीचा भाग आहे तिथं बऱ्यापैकी आहे. राष्ट्रवादी पण पूर्वीपासून तिथं चांगली ताकदवर झालेली म्हणजे महापालिकेतल्या सत्तेच्या माध्यमातून म्हणा वगैरे. आणि तुम्ही जे ह्याचं विचारलं होतं की दुसरं काय विचारलं होतं प्रकाश आंबेडकर जाणकार मुद्दा आहे की इथे ते होळकर मुळात त्यांनाही कायम ते डायसवर दिसले. राजन सिंह होळकर ते पहिल्या दिवसापासून याच्याबरोबर
जेव्हा युतीचं 2014 साली सत्ता यायची होती किंवा प्रचार चालला होता त्याच वेळेस सांगितलं गेलं की धनगरांचा मुख्य प्रश्न कोणता आहे की आरक्षणाचा. आता तर तो आरक्षणाचा प्रश्नही कोर्टाने तसा बाजूला फेकून दिला. हे आता तसं मराठा आरक्षण आम्ही दिलं तर ते टिकवण्याची जबाबदारी आघाडी सरकारची होती म्हटलं जातं. धनगर आरक्षणाचं काय? तुम्ही पहिल्या दिवशी त्या बारामती शब्द दिला होता की आमची सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये डिसिजन होईल. धनगर समाजाला ते मिळालेले नाही आणि बारामती हा बेल्ट जो आहे किमान तिथं बारामतीमध्येच धनगर, बंजारी, लोणारी असे हा इतर समाजच खूप आहे. आणि जे आपण म्हणतो की बारामती शहरीकरण झालं, तिथं उद्योग आले, तिथे इन्स्टिट्यूट्स आल्या, बँका आल्या, तिथे पण काम करणारी मंडळी कोण आहे किंवा तिथला सदन झालेला किंवा डाव्या कालव्याचा तो वर्ग कुठला आहे तर तो हाच आहे. बारामतीचा एक भाग सदन आहे